अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने टीईटी सक्ती, जुनी पेन्शन, रिक्त पदभरती आदी दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं टीईटी सक्ती, जुनी पेन्शन, रिक्त पदभरती आदी दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। शासनाने शिक्षकांवर लादलेली टीईटी सक्ती रद्द करावी, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी आमदार सत्यजित तांबे, शिक्षक नेते प्रवीण ठुबे, रावसाहेब रोहोखले, संजय कळमकर, आबासाहेब जगताप, संजय धामणे, भास्कर नरसाळे, अविनाश निंभोरे, सुनील पंडित, महेश हिंगे, दिनेश खोसे, शरद खोतकर, संतोष सरोदे, राम कदम, बाबासाहेब बोडखे, रघुनाथ सावरे, अमित पन्हाळे, सीताराम सावंत, तौसिफ सय्यद, दत्ता जाधव, विजय महामणी, गणेश वाघ, बाळासाहेब रोहोकले, विजय तेठे, आप्पासाहेब जगताप, जयश्री झरेकर, आप्पासाहेब शिंदे तसेच जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यायालयाच्या टीईटी अनिवार्यतेवरील निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात शासनाकडून होत असलेला विलंब चिंताजनक असून त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। शिक्षक विभागाने टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू केलेल्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, शिक्षक सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10, 20, 30 वर्षानंतरची सुधारित वेतन प्रगती योजना लागू करावी, 15 मार्च 2024चा संच मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। इथं मी भाषण पण ऐकलेले आहे आणि हा प्रश्न मला गेल्या अनेक दिवसांपासून माहिती पण आहे। सर्वप्रथम मी इथे हे जाहीर करतो की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही इथं आलेलो आहे। टीईटीचा प्रश्न असेल किंवा संच मान्यतेचा प्रश्न असेल आणि बाकी प्रश्न या निमित्ताने ज्यावेळेस एवढे शिक्षक एकत्र येतात तेव्हा बाकीच्याही सगळ्या प्रश्नांची चर्चा इथे निश्चित झालेली आहे। या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिशः अत्यंत गंभीर आहे आणि आपल्यास आश्वासित करतो की सोमवारी चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही हा प्रश्न राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचं काम या प्रश्नाकडे करू। टीईटीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जरी 100% राज्य शासनाच्या हातामध्ये सगळे विषय नसले तरी राज्य शासनाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने एक याचिका आपण राज्य शासनाला देखील दाखल करण्यासाठी भाग पाडू असं देखील मी आपल्याला या निमित्ताने सांगतो। संच मान्यतेच्या बाबतीमध्ये देखील जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत ते सगळ्या संघटनांचे निवेदनं माझ्याकडे वेळोवेळी आलेले आहेत आणि त्या निवेदनांवर लवकरच शिक्षण आयुक्त असेल, शिक्षण संचालक असेल आणि शिक्षण सचिव असेल यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक या ठिकाणी सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची लावून त्याची देखील चर्चा आपण करू हे देखील मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। खरं आहे की हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि जिल्हा प्रशासनाला, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देखील मी व्यक्तिशः भास्कर पाटलांना आता फोन लावला होता, त्यांचा फोन लागला नाही, परंतु सीओ साहेबांशी पण बोलेल आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चाललेलं आहे। त्यामुळे राज्य शासनाने याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे कारण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक ज्यावेळेस या ठिकाणी येतात तर त्याचं गांभीर्य हे काही शिक्षक काय खुशी इथं आलेले असं काही मानण्याचं काही कारण नाही। प्रत्येक जण छातीवर दगड ठेवून या ठिकाणी शाळा बंद करून या ठिकाणी आलेला आहे। एक दिवसाचं वेतन रोखले गुरुजी हे महत्वाचं नाहीये, महत्वाचं आहे का एक दिवसाचं शैक्षणिक नुकसान होतंय हे तुम्हाला माहित असताना देखील तुम्ही या ठिकाणी आलेले आहात। हे भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही घेणार, तो भाग नाहीये, तो मुद्दा नाहीये, परंतु शिक्षकाच्या मनाला किती वेदना होत असतील हे सगळं करताना याचं देखील भान राज्य शासनाने ठेवलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे। प्रत्येक गोष्टीला वेतनाबरोबरच जोडणं हे काही योग्य नाही आणि म्हणून मी निश्चितपणाने तुमच्या सगळ्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे। इथं मी येण्याच्या आधी अनेक वक्त्यांनी भाषणं केलेली आहेत, जोरदार भाषणं झालेली आहेत। इथं आमचे बँकेचे चेअरमन आप्पांनी देखील भाषण केलेलं आहे। आमदारांना टीईटी लावा असं काहीतरी माझ्या कानावर आलेलं आहे।
माझा या मागणीला 100% पाठिंबा आहे, कारण माझा माझ्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे. पण बाकीचे तुमचे मित्र पास होतील का नाही त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि ज्यांनी आमदारांची टीटी झाली पाहिजे त्यांना प्रमोशन म्हणजे काय, मंत्री होताना परीक्षा द्यायला काय हरकत नाही. तुम्हाला सांग, मंत्री करत असतील तर परीक्षा द्यायची माझी तयारी आहे. पण ज्यांना प्रमोशन मिळाले त्यांनी पण रद्द करून म्हणजे सरेंडर करायला काय हरकत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात याला प्रमोशन म्हणत नाही. प्रमोशन म्हणजे आमदाराचा मंत्री, मंत्र्याचा मुख्यमंत्री, त्याला प्रमोशन म्हणतात. अशा वेळेस आम्ही सुट्टी काढून अभ्यास करायची तयारी आहे. हरकत नाही, गमतीचा भाग सोडून द्या. पण कोणत्या क्षेत्रामध्ये प्रमोशनला परीक्षा नाही आणि मग फक्त शिक्षकांनाच का, हा खरा अर्थाने कळीचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने केलेला असल्यामुळे जास्त आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. त्यांचं काय मत असेल, त्यांचे काही अनुभव असतील, त्यांचे काही निरीक्षण असतील, त्याच्यावर त्यांनी तो निर्णय दिला असेल. मात्र याला 100% आपण पूर्ण ताकदीने विरोध करू, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने विनम्रपणे सांगायचं आहे. बाकीचेही प्रश्न तुमचे जे आहेत त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत आणि इथून पुढच्या काळात देखील आम्ही उभेच राहणार आहे. कानात माझ्या पेन्शनचं सांगतायत, पेन्शनचा प्रश्न आहे, संच मान्यतेचा प्रश्न आहे, तुमच्या अशैक्षणिक कामाचं आहे, तुमच्या नाही त्या अहो नाही हो, तिथं राहावं लागतं, मुख्यालय, हा मुख्यालयाचं आहे. सगळे प्रश्न पाठ आणि मी तुमच्या सोबत आहे, 100% तुमच्या सोबत आहे. माध्यमिक शिक्षकांना तरी शिक्षक आमदार आहे, पण प्राथमिक साठी मीच आहे. सत्यजित दादा आप आगे बढ़ो. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांसाठी झटण्यासाठी लढण्यासाठी मी सक्षम आहे. आंदोलनातून तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. केसेस माझ्यावर कितीतरी, पार आझाद मैदान असेल किंवा दिल्लीच्या जंतर मंतरवर पण माझ्यावर केसेस आहेत. त्याच्यामुळे मी काही त्याला घाबरत नाही. प्रत्येक आंदोलनात तुमच्या सहभागी राहणार आणि खांद्याला खांदा लावून हे आंदोलन, आज तर लय शांततेत चाललंय आंदोलन सगळं. आजचा प्रश्न एकदम निवांत चाललेला आहे, चर्चा निवांत चाललेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन, शासनाच्या विरोधात ज्या पद्धतीचं धोरण, आणि कोणत्याही पक्षाचं सरकार असो, तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळे सरकार उदासीन आहेत आणि हे माझं या ठिकाणी ठाम मत आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.